अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, हा संदेश आज तू नक्की ऐक. बाळा, तुझ्यावरचे, तुझ्या वाट्याचे चांगले दिवस आता तुझ्या मार्गात आहेत. ते तुझ्या जवळ येत आहेत. स्वामी म्हणतात, बाळा, आम्हाला माहिती आहे की तू आज पूर्णपणे थकलेला आहेस. मानसिकरित्या तू पूर्ण थकून गेलेला आहेस. तुला भरपूर विचारांचा सामना करावा लागत आहे. कारण बाळा, तुझ्यावरती खूप साऱ्या जबाबदारीचे ओझे आहे आणि म्हणूनच तू सर्व बाजूने गुरफटून गेलेला आहेस. परंतु माझ्या प्रिय बाळा, ही स्वामी शक्ती तुला प्रत्येक क्षणाला साथ देईल, तुझ्यासोबत उभी राहील. बाळा, तू केलेल्या नामस्मरणाचा, तू केलेल्या आमच्या भक्तीचा मोबदला आम्ही तुला नक्कीच देतो. स्वामी म्हणतात, जेव्हा परिस्थितीला आपण म्हणतो की आमच्या जीवनामध्ये खूप काही वाईट दिवस येत आहेत, तेव्हा बाळा, आपल्याला जे भोगावं लागतं ते आपल्या मागील जन्माचं कर्म असतं. त्यामुळेच या मनुष्य जन्मामध्ये जे मिळेल, जसं मिळेल त्याची मदत करून, प्रत्येक गरजवंताची मदत करून आपण आपले सत्कर्म करत राहावे आणि त्यानंतरच आपल्यालासुद्धा आपण केलेल्या सहकार्याने, सत्कर्माने आपल्यालासुद्धा चांगलेच यश प्राप्त होते. आपल्यासुद्धा वाटेला स्वामी चांगलंच पाठवतात. बाळा, तुझ्या वाट्यालासुद्धा आम्ही खूप काही चांगलंच पाठवणार आहोत. काही काळ हा दुःखाचा येतो, परंतु बाळा, आम्ही स्वामी शक्ती आहोत, तुझी स्वामी आई आहोत ना, तर सुखाचे दिवससुद्धा तुझ्या वाट्याला आणणार आहोत. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, आम्हाला माहिती आहे की तू आमच्यावरती सर्व काही सोपवलेलं आहे. तू आम्हाला मनापासून म्हणतो आहेस की स्वामी, आता जे काय होईल ते तुमच्या इच्छेप्रमाणे होईल. परंतु स्वामी, माझा तुमच्यावर विश्वास आहे. माझ्या प्रिय बाळा, तू आमच्याजवळ हे सर्व सांगताना आम्हीसुद्धा तुला आनंदी करण्याचा बहाणा शोधतो. तुला आनंदी राहता आलं पाहिजे, तुझ्या वाट्याला सुख यायला हवं, आमची नेहमी अशी अपेक्षा असते. बाळा, या संदेशाला अजिबात दुर्लक्ष करू नकोस. शेवटपर्यंत नक्की ऐक. बाळा, तुला कुणाची जर नजर लागली असेल तर हा व्हिडिओ, हा संदेश ऐकून नक्कीच तुझ्यावरची वाईट नजर दूर होऊन जाईल. स्वामी म्हणतात, बाळा, नेहमी सकारात्मक विचार केल्याने आपल्या जीवनामध्ये सर्व काही चांगलं घडतं आणि ते सकारात्मक विचार आणि गोष्टी तुझ्या दिशेने चालत येतात आणि तुला ते चांगलं घडण्यासाठी प्रवृत्त करतात. म्हणजेच बाळा, तुझे नशीब बदलण्याकडे वाटचाल करत असतात. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण होतील. कारण बाळा, तू खूप विचार करतो आहेस, आम्हाला माहिती आहे. परंतु बाळा, विचार केल्याने तुझी शक्ती तुला पुढे जाऊ देत नाही आणि विचारांमुळेच, त्यातल्या त्यात वाईट विचारांमुळे तू पुढे जाऊ शकत नाहीस. म्हणून बाळा, नेहमी सकारात्मक विचार ठेव आणि आमची मनाभावे, श्रद्धाभावे भक्ती कर. बाळा, आम्ही तुझ्यासोबत आहोतच, तुला कधीही एकटे सोडणार नाही. स्वामी म्हणतात, बाळा, प्रत्येक दिवशी जर तू सकारात्मक विचार करशील तर तुझा येणारा प्रत्येक दिवस हा आनंदाचा जाईल आणि तुझ्या जीवनात काही वाईट घडतसुद्धा असेल तर ते तू तुझ्या सकारात्मक विचारांमुळे त्यातील मार्ग शोधशील, त्याला पर्यायही शोधशील. अशी तुझ्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. म्हणून बाळा, नामस्मरण कर. नामस्मरणाने सर्व काही सकारात्मक घडू लागतं. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुला आम्ही कधीही मागे राहू देणार नाही. नेहमी तुला
पुढे नेण्याचा प्रयत्न करत असतो. बाळा, आमचा तू प्रिय भक्त आहेस, मग तुला आम्ही मागे कसे ठेवू? बाळा, काही वेळ जीवनात अडचणी येतात, परंतु त्याला सामोरे जाऊन आम्ही तुला तुझ्या यशापर्यंत पोचवत असतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.